गुरुदेव, तू माझा शिष्य नव्हे, मी तुला शिष्यत्व देऊन केलेले ना, तरीही मला गुरुदेव म्हणून मोकळा झाला. चंद्रगुप्त मौर्य म्हणजे बुडाबाकीचा पुत्र. तुमचा शिष्य होण्यासाठी थोर माझं शिष्यत्व कशासाठी? काही ठोस करून दाखवावा असं मनात येत. आपला लौकिक ऐकला आणि थोर आलो, वाटला आपण काही मार्ग दाखवा. ठोस करून दाखवायची इच्छा असलेल्यानं इतकं भोंगळ बोलू नये. ठोस म्हणजे काय? धन मिळवायचं असेल तर माझी विद्या तुझ्या उपयोगाची नाही. आचार्य, एवढंच मिळवायचं असतं तर तुमच्या दाराशी आलो नसतो. धनरमणीचा मोह बदलला तर मिळवण्याजोगी एकच गोष्ट राहते चंद्रगुप्ता, राज्य, साम्राज्य. आहे तुझ्यात हिंमत? हिंमत असली तर सत्तेची खेळी खेळायला तयार हो. या भारतवर्षात चिरस्थायी साम्राज्य निर्माणाला तयार हो. पाटली पुत्राच्या सिंहासनावर नंदाला खाली ओढायला तयार हो. आणि प्रयत्न फसला तर त्या यज्ञात माझ्या बरोबरीने आहुती म्हणून पडायला तयार हो. सत्तेचे खेळ जीवावरचे खेळ असतात. ते खेळ खेळायचं धारिष्ट्य आहे तुझ्या चंद्रगुप्ता. मला काय करावं लागेल? हिंमत ठरला, पाय लटपटू लागले. खरं ना? नाही. तुमचा आणि माझा संकल्प पुरा करायचा तर माझ्यावर नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या येतील हे समजावून घ्यायचा. लख अशीच वृत्ती हवी. एरवी बेडकाचा बैल होण्याचा प्रयत्न जसा फसला तसा तुझाही फसायचा. तुझ्यावर कुशाला एकच जबाबदारी आहे. देह जावो अथवा राहो, हे नंदाचं राज्य, इथलं यमनगरिकांचं राज्य माझ्या कच्छाती आणल्याशिवाय थांबणार नाही. आणि हे करीत असताना गुरुची आज्ञा कदापि मोडणार नाही अशी शपथ घेऊन कामाला लागणं, बस एवढंच. आचार्य, एक विचार, नंदाचा उच्छेद करायला पाहिजे अशी कृतीज्ञा तुम्ही का केली? काही कार्य ऐतिहासिक असतात. ऋषींचं मूळ आणि कार्याचं मूळ शोधू नये. आणि दासी पुत्रांनी तर अजिबात त्या बंधात पडू नये. नंद क्षत्रिय पुत्र आहे नसेलही, पण आज विकीला तो राजा आहे. भक्कम आहे त्याची सत्ता, समर्थ आहे त्याची धन. चंद्रगुप्ता, अर्थशास्त्र राज्य कसं बांधावं, प्रशासन कसं करावं हे शिकवतं. ही विद्या तुझ्या उपयोगाची नाही. ज्यांना राज्य चालवायची आहे त्यांच्यासाठी ही विद्या आहे. राज्य चालवायची तर मुदलाची असावी लागतात. मग शिकवा मला, राज्य कशी जिंकायची, निर्मायची ते. स्वप्न खरी करून दाखवणं सगळ्यांना जमत नाही चंद्रगुप्त. भव्य स्वप्न पाहणं तरी सर्वांना कुठं जमतं आचार्य. हे पहा, नंदाचा नाश करायला पाहिजे, याशिवाय तरणोपाय नाही अशी माझी खात्री आहे. तुझी साहस करायची तयारी आहे का नाही तेवढं सांग. तुझा निश्चय होत नाही असं दिसतं. नाही, झाला माझा निश्चय. आचार्य, तुम्ही मला मार्ग दाखवा, त्या मार्गावरूनच मी जाईल. शाबास. राजा राष्ट्रानां पेशो नदीनां अनुत्तमस्मै क्षत्रं विश्वाल. चंद्रगुप्ता, या ऋषेचा भावार्थ आहे. पुढचे आयुष्य टिकेल असं ख्यातबल असलेला राजा राष्ट्राला झाला. त्याने आपल्या राष्ट्रात नद्यांची इतकी सुरेख व्यवस्था लावून द्यावी की राष्ट्रात सगळीकडे समृद्धीच समृद्धी होते. हे सिंधूचे पाणी उजव्या हातात ते. भारतवर्षाच्या उद्धारासाठी सर्व प्रकारच्या व्यक्तिगत सुख दुःखापलीकडे जाऊन
व्यक्तिगत सुख दुःख पलीकडे जाऊन गुरुच्या आज्ञेचे पालन करून गुरुच्या आज्ञेचे पालन करून मी माझा संकल्प सिद्धीस नेईन. मी माझा संकल्प सिद्धीस नेईन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता त्या पाण्याचं आचमन कर. थोडं डोळ्याला लाव. हा नुसता पुनर्जन्म झाला आहे एवढं लक्षात ठेव. तर माझ्या पाठोपाठ एक पाटलीपुत्र आपले सिंहासन वगळले तर आधीच्या जन्मातले बाकी तुला सगळे वर्ज मानावे लागेल. म्हणजे त्या अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसं तुला फक्त नंदाचं सिंहासन दिसायला.